मकर राशी, आता काय चारही दिशांनी आनंदाच्या बातम्या मिळतील. लोक पाहून थक्क होतील. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. आता तो क्षण जवळ आला आहे जेव्हा तुमची चर्चा सर्वत्र होणार आहे. कारण चारही दिशेने शुभ वार्ता येणार आहे. कारण भगवान भोलेनाथ यांची अमर्याद कृपा आता थेट तुमच्यावर वर्षाव होणार आहे. तुमच्या घरामध्ये येणार लोक तुम्हाला पाहून थक्क होतील. तुमच्या बदललेल्या नशिबाची जाणीव त्यांना नक्कीच होईल. तुमचे भाग्य पुन्हा एकदा तेजाने उजळणार आहे. होय मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असा मोठा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ग्रहांची अशी चाल तयार होत आहे जी तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलून टाकेल. त्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आयुष्य कितीही परीक्षा घेत असले तरी हे सत्य एकदा नक्की जाणून घ्या. तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ते कधीच कोणीच पुसू शकत नाही. एक प्रचंड वादळ येण्याच्या तयारीत आहे जे संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकेल. महायुद्धाचे द्वार उघडले गेले आहे आणि जीवनाची दारा आता नव्या वळणावर येत आहे. ही सच्चाई जाणून आत्मा थरथर कापेल आणि चेतना डगमगेल. मी शिवलिंगाला साक्षर म्हणून सांगते की जे काही सांगितले जात आहे ते पूर्णतः सत्य आहे. ही बातमी तुमच्या हृदयाला हादरवून टाकेल आणि त्याच वेळी आनंदाश्रूंनी तुम्हाला भिजवेल. मित्रांनो तयार राहा, कारण तो क्षण आता जवळ आला आहे जो तुमचा जीवन कथेचा नवा इतिहास घडवणार आहे. हे सत्य ऐकून तुम्ही स्वतःच म्हणाल धन्य आहे. विश्वास ठेवा, तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आता वर्षाव होणार आहे. तुमच्या कानापर्यंत पोहोचतील या बातम्या इतका तीव्र असतील, तुमच्या शरीरात ऊर्जेची लहर संचारेल. हा काही साधा व्हिडिओ नाही. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर असा पश्चाताप होऊ शकतो याची संधी पुन्हा कधीच मिळणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण एकाग्रतेने आणि शेवटपर्यंत नक्की पहा. या क्षणी तुमच्या आजूबाजूला एक नाही तर 5 देवतांची दिव्य उपस्थिती आहे. 5 महान दिव्य शक्ती आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यास सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, कारण आता तुमचा शत्रूसुद्धा तुमच्यासमोर नतमस्तक होईल. या 5 दिव्य शक्ती तुमच्या भोवती पसरेल. ही संयुक्त दिव्य ऊर्जा तुम्हाला तुमच्या जीवनाला नवी दिशा देणार आहे. परंतु मित्रांनो, सावधगिरी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ स्पष्ट सांगितले आहे की जी घटना आता तुमच्यात घडणार आहे त्यानंतर तुमच्या आजूबाजूला फक्त या दिव्य शक्तींचा वास राहील. या शुभ संधीवर जर तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक झाली असेल, कृत्य झाले असेल ज्यामुळे या दिव्य शक्ती अप्रसन्न झाल्या तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. या 5ही देवतांची दृष्टी या क्षणी तुमच्यावर आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक पोहोचवला. हे गंभीर चेतावणी आहे की जर तुम्ही हा व्हिडिओ मध्ये संपूर्ण सोडला तर असे काही घडू शकते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या दिव्य शक्तीला सामोरे जावे लागू शकते. ज्या चुकीबाबत तुम्हाला सतर्क केले जात आहे ती चूक जर घडली तर पश्चातापाव्यतिरिक्त काहीही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे पूर्ण जबाबदारीने आणि भावनिक खोलपणासह सांगितले जात आहे की हा व्हिडिओ भविष्य रूपांतरित करणार आहे. स्वतःला तयार ठेवा, ती घडी आता फारच जवळ आली आहे जेव्हा तुम्ही या 5 दिव्य शक्तींचे एकत्र येऊन एका नव्या युगाची सुरुवात करणार आहात. तुमच्या मनात निर्माण होणारे प्रश्न, या शक्ती तुमच्यासोबत का आहेत, याचा उद्देश काय आहे आणि ती कोणती चूक आहे जी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत करू नये, या सर्व विषयांवर क्रमाने प्रकाश टाकला जाईल. परंतु त्याआधी एक गोष्ट अत्यंत लक्षपूर्वक ऐका. तुम्ही नेहमी ऐकले असेल की ईश्वराच्या न्यायाला उशीर होऊ शकतो पण अन्याय कधीच होत नाही. तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत असंख्य दुःख, संघर्ष आणि अडचणी तुम्ही सहन केल्या आहेत. एखाद्या कमतरतेमुळे किंवा अडथळ्यांमुळे तुम्हाला ती यशप्राप्ती मिळू शकली नाही ज्याचे तुम्ही पूर्णतः पात्र होता. तुम्ही जितक्या आनंदाचा अनुभव घ्यायला हवा होता तितका अनुभवही तुम्हाला मिळाला नाही. तरीसुद्धा तुमच्या कर्मात कधीही खोट नव्हती. तुमच्या सामर्थ्यानुसार तुम्ही नेहमीच पुण्याचा मार्ग निवडला, भक्तीत लीन राहिलात आणि श्रद्धेमध्ये कधीही शंका निर्माण होऊ दिली नाही. तुमचा अढळ विश्वास राहिला की सच्च्या मनाने केलेली प्रार्थना ईश्वर नक्कीच स्वीकारतो. त्यामुळे तुमच्या मार्गात विरोधकांनी आज आम्ही बसून अडथळे निर्माण केले असे वाटू लागले
की त्यांनी तुमच्या विनाशाचा निश्चय केला आहे. ही केवळ कल्पना नाही, अलीकडेच एका ज्योतिषीय संदेशात तुम्हाला सावध केले होते की काही शत्रू तांत्रिक क्रियांचा आधार घेत आहेत. त्यांच नकारात्मक प्रयत्नांचा परिणाम तुमच्या जीवनात आर्थिक संकट, मानसिक अस्वस्थता आणि विविध अडचणी या स्वरूपात दिसून आल्या. हे परम सत्य आहे की जो व्यक्ती इतरांशी कपट करतो त्याला ईश्वर कधीही शांततेत जगून देत नाही. न्याय होतोच आणि हाच न्याय आता या 5 दिव्य शक्तींमार्फत तुमच्या शत्रूंना मिळाला आहे. तुमच्या विरुद्ध करण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक क्रिया आता पूर्णतः निष्प्रभ करण्यात आल्या आहेत. या क्षणी तुमच्या आजूबाजूला ह्याच 5 दिव्य शक्ती सक्रियपणे कार्यरत आहेत. याच कारणामुळे आता तुमचे विरोधक भीतीने थरथरत आहेत. आता जर कोणती व्यक्ती तुमच्यावर कोणत्याही प्रकारची नकारात्मक किंवा तांत्रिक शक्ती पाठवण्याचा प्रयत्न केला तर ती शक्ती उलटून त्याच्यावर परिणाम करेल. तुमच्या विरुद्ध केलेल्या प्रत्येक कुप्रयत्न थेट त्यांच्या स्वतःच्या जीवनात आणि घरात परिणाम दाखवेल. कारण या क्षणी तुमचे घर आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण त्या दिव्य तरंगाने गुंजत आहे, ज्या स्वतः ईश्वराने तुमच्या संरक्षणासाठी पाठवले आहे. ही काही साधी घटना नाही, तर एक अद्भुत महान आरंभाची नांदी आहे. अद्भुत परिवर्तनाची सुरुवात झाली आहे, मात्र याचे सर्वात मोठे फळ आणि परिणाम अजून यायचे बाकी आहे. हे जे 5 दिव्य शक्ती तुम्हाला प्रदान करणार आहेत, जेव्हा तुम्हाला ते सत्य समजेल तेव्हा तुमच्या अंगावर काटा उभा राहील आणि तुमचा आत्मा आनंदाने बोलू लागेल. या संदेशात अजूनही अनेक गोष्टी समोर येणार आहेत. तुम्हाला या पृथ्वीवरूनच नष्ट करण्याचा हेतू बनवला आहे. कृपया सावध राहा. यावेळी एक स्त्री तुमच्याविषयी तीव्र द्वेष आणि हिंसक भावनांनी ग्रस्त झाली आहे. तिने तुमच्या जीवनाचा अंत करण्याची योजनासुद्धा तयारी केली आहे. जर ही गोष्ट तुम्हाला सत्य वाटत असेल तरी पूर्ण विश्वासाने सांगितले जात आहे की ही माहिती 100% सत्य आहे. ही महिला तुम्हाला मृत्यूच्या जवळ नेण्याचा कट कारस्थान रचत आहे. याहून अधिक गंभीर बाब म्हणजे तुमच्या घरामध्ये असे 3 लोक लपलेले आहेत ज्यांनी एकत्र येऊन हा कट रचला. जेव्हा त्यांची नावे तुमच्यासमोर येतील तेव्हा आश्चर्याने तुमचे हातपाय थरथर कापतील. यामध्ये 2 स्त्रिया आणि 1 पुरुष सामील आहे. ही गोष्ट पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितली जात आहे. जर यात किंचित सुद्धा अडथळे आढळले असते तर हे सांगणारा स्वतः आपल्या शब्दांची शिक्षा स्वीकारण्यास तयार आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की मी मागील 12 वर्षापासून ज्योतिष आणि भविष्यवाणीच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे आणि आजपर्यंत माझी एकही भविष्यवाणी खोटी ठरली नाही. त्यामुळे सावध राहायला हवे. बाहेरून हे लोक आपल्यासारखेच वाटतात, पण आतून त्यांच्या मनात कपटाने नकारात्मक ऊर्जा दडलेली असते. हे लोक विनोदाचा आधार घेऊन सर्वांसमोर तुमच्या सन्मानाला ठेच पोहोचवतात. दुसरा प्रकार त्या व्यक्तीचा असतो जो कधीही आपली चूक मान्य करत नाही. स्वतःची चूक पूर्णपणे माहीत असूनही तो प्रत्येक वेळी दोष इतरांवर करतो आणि स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तिसरा प्रकार त्या लोकांचा असतो जे समोरासमोर तुमच्या अत्यंत जिवलग मित्र बनतात. मोठमोठे आश्वासने देतात, पण तुमच्या अनुपस्थित तेच लोक तुमची निंदा करतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करतात. असे लोक कधीच कोणाचे सच्चे असू शकत नाहीत. चौथा प्रकार त्या व्यक्तींचा असतो ज्यांच्या वाणीमध्ये कोणताही समानता नसते. ते काही बोलतात आणि वेगळंच काही करत असतात. अशा लोकांपासून कायम दूर राहणे हेच शहाणपणाचे असते. या 4 प्रकारच्या व्यक्तींपासून जितके दूर राहाल तितके स्वतःला सुरक्षित अनुभवाल. म्हणूनच मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.